अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. चला तर मग आज आपला विषय आहे कामदा एकादशी. ह्या विषयी आज थोडंसं माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक एकादशीचं एक अलग महत्व आहे आणि हे कामदा एकादशी म्हणजे आपली कामना पूर्ण करणारी ही एकादशी आहे. ह्या एकादशीवर कोणकोणते शुभ योग तिथी आहेत आणि त्या तिथीमध्ये जर आपण काही दान धर्म पूजा पाठ मंत्र स्तोत्र केले तर आपल्याला अजून जास्त कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि पुण्य प्राप्त होते. तर चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षातली पहिली कामदा एकादशी विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. नवीन वर्षातली पहिली कामदा एकादशी व्रत हे मनोकामना पूर्ण करणारे व्रत आहेत. ह्या वर्षी कामदा एकादशी 2024 तिथी पूजेची वेळ महत्व जाणून घेणार आहोत. हिंदू नववर्ष नवीन 9 एप्रिल 2024 पासून सुरू झाले आहे. हिंदू नववर्षानुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष सुरू होतो. हिंदू धर्मात अनेक महत्त्वाचे व्रत उपवास केले जातात. त्यापैकी एक म्हणजे एकादशी. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नवीन वर्षातील पहिली कामदा एकादशी म्हणून आपण साजरी केली जाते. कामदा एकादशीचे व्रत केल्याने पापापासून मुक्ती होतेच, कौटुंबिक जीवनातील समस्याही संपतात आणि आपल्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होतात. नवीन वर्षातली पहिली कामदा एकादशी तिथी कधी आहे ते आता आपण जाणून घेऊया. कामदा एकादशी 2024 चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी 19 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. ह्या दिवशी श्रीहरीची म्हणजेच भगवान विष्णूची उपासना केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि वैकुंठ धामाची सुद्धा प्राप्ती होते अशी मान्यता आहे. कामदा एकादशी वेळ कधी आहे ते पाहूया. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी 18 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:31 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 19 एप्रिलला रोजी रात्री 8:04 पर्यंत समाप्ती होईल. म्हणजे एकादशीच्या पूजेची वेळ सकाळी 5:51 ते 10:43 पर्यंत आहे आणि 19 एप्रिलला आपल्याला एकादशी साजरी करायची आहे. उदय तिथीनुसार 19 एप्रिलचीच तिथी आपल्याला धरायची आहे. कामदा एकादशीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. ह्या दिवशी रवी योग सकाळी 5:51 ते 10:57 पर्यंत आहे, तर वृद्धी योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत 1:15 पर्यंत राहील आणि ध्रुव योग त्याच्यानंतर ध्रुव योग राहील. कामदा एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्र पहाटेपासून ते सकाळी 10:57 पर्यंत राहील. त्यानंतर पूर्वी फाल्गुन नक्षत्र राहील. आपल्याला ह्या तिथीमध्ये सकाळी 5:51 पासून ते 10:53 पर्यंत आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू श्रीहरीची पूजा आपल्याला करायची आहे. हे पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ योग आहे. आपली कामना पूर्ण करण्यासाठी मनोकामना आपली इच्छा काही असेल तर भगवान श्रीहरी विष्णूला समर्पण भावाने ह्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरीच्या फोटोला मूर्तीला आपल्याला पूजा करायची आहे. तसेच
आपली काही मनोकामना असेल तर भगवान श्रीहरीला विनंती करायची आहे आणि मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून आपण पूजा पाठ करायची आहे, मंत्रस्तोत्र जप करायचा आहे. ह्या दिवशी भगवान विष्णू सहस्त्रनाम हे भगवान श्रीहरीला अत्यंत प्रिय आहे आणि लवकर प्रसन्न करण्यासाठी ह्या स्तोत्राचा पाठ आवर्जून केला जातो. ह्या तिथीवर विष्णू सहस्त्रनामाचं पाठ केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आपल्या घरातले जे काही वास्तुदोष आहे, जे काही नकारात्मकता आहे, जे काही घरामध्ये आपल्या छोट्या छोट्या गोष्टीवर वादविवाद होतात, नजर दोष आहे, सगळ्या गोष्टीपासून आपल्याला संरक्षण होतं आणि घरात शांतता निर्माण राहते. भगवान विष्णूची अखंड कृपा राहते. तिथं भगवान विष्णूची कृपा असते, जिथं भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी धावून येत असते. म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्राचा पाठ आवर्जून करायचा आहे. तसेच कामदा एकादशी हे व्रत केल्याने 100 यज्ञ समान फळ मिळते. हे व्रत पाळल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतातच. म्हणून एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. हजारो वर्षाच्या तपस्या, सोने, मोती, दान, सौभाग्याच्या वस्तूने दान केल्यापेक्षा केवळ कामदा एकादशीचे व्रत आणि फलदायी असल्याचे वेद आणि पुराणात सांगितले गेले आहे. म्हणून कामदा एकादशी किंवा त्याला फलदा एकादशी असेही म्हणतात. म्हणजे कामना पूर्ण करणारी एकादशी आणि आपल्याला फळ देणारी एकादशी असे पण म्हटले जाते. म्हणून ह्या दिवशी भगवान श्रीहरीची पूजा आपल्याला करायची आहे, व्रत करायचं आहे. तुम्ही जर नेहमी एकादशी करत नसाल, 15 दिवसाची एकादशी करत नसाल, तर तुमच्या खूप काही कामना आहेत, तुमच्या खूप काही इच्छा आहेत, ते पूर्ण होत नाही. तर ह्या दिवशी व्रत करायचं आहे आणि भगवान श्रीहरीच्या म्हणजेच बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून पिवळे फूल, पिवळी मिठाई अर्पण करून, धूप दीप दाखवून, नैवेद्य दाखवून, आरती करून मग आपण विष्णू सहस्त्राचा पाठ करायचा आहे. दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे, स्मरण करत राहायचं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला यथाशक्ती गोरगरिबांना दान द्यायचं आहे, दान धर्म करायचा आहे, गरजूंना दान द्यायचं आहे. असं नाही ज्या आपण दान देत असतो त्या दानाची त्या लोकांना काही गरजच नाही, अशा लोकांना दान द्यायचं आहे की ते आपलं दान घेऊन ते आपलं अन्न खाऊन ते संतुष्ट व्हायला पाहिजे, त्यांची गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, अशा लोकांना दान दिले तर त्या दानाचं आपल्याला 1000 पटीने पुण्य फळ प्राप्त होतं. म्हणून एकादशीला दान धर्म करण्याचे खूप काही महत्त्व आहे. म्हणून ह्या दिवशी यथाशक्ती गरजूंना दान धर्म करायचा आहे आणि त्याचबरोबर गायींना सुद्धा घास द्यायचा आहे. गोमाता हे भगवान श्रीहरीला अत्यंत प्रिय आहे. जो गोमाताची सेवा करेल त्या घरामध्ये भगवान श्रीहरीचा अखंड वास राहतो असं मानलं जातं. तसेच एकादशी हे भगवान तुळशी माता अत्यंत भगवान श्रीहरीला प्रिय आहे. तुळशी हे भगवान श्रीहरीला अति प्रिय आहे. म्हणून ह्या दिवशी आपण तुळशीला जेल अर्पण करायचं नाही, तर शुद्ध तुपाचा दिवा लावून तुळशी मातेला विनंती करायचं आहे, आपली मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून तुळशी मातेला तुपाचा दिवा लावून धूपदीप ओवाळून आरती करून घ्यायची आहे. तर तुळशी माता हे भगवान विष्णूला अतिप्रिय आहे आणि तुळशीला भगवान विष्णू अतिप्रिय आहे. म्हणून ह्या दिवशी आपण तुळशी मातेला जल अर्पण करू नका. कारण का ह्या दिवशी तुळशी माता भगवान श्रीहरीसाठी निर्जला व्रत करत असते. म्हणून एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला जल अर्पण करू नये. तुळशीचं व्रत भंग होतं, म्हणून आपल्याला त्याचे पुण्य प्राप्त होत नाही. तर ही एकादशीविषयी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब आतापर्यंत केला नसेल तर एकच सबस्क्राईब करायचा असतो, एकदाच करायचा असतो. एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी उद्या जे व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर धन्यवाद. शुभ दिवस जावो.
तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हावो आणि व्रत करा, तुमच्या जीवनातले सगळे इच्छा पूर्ण होईल. धन्यवाद.